रायगड जिल्ह्यात कर्जत तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये कोंदिवडे नावाचं गाव आहे. गावाला एक रस्ता आहे, कोंदिवडे सालपे नावाचा हा रस्ता आहे आणि गावातील विद्यार्थ्यांनी याच रस्त्यावरती एक व्हिडिओ बनवला, ज्याच्यामध्ये व्हिडिओ अगदी साधा आहे. शाळेच्या कपड्यांवरती काही विद्यार्थिनी आहेत आणि हातात माईकच्या जागी एक छत्री आहे आणि त्या व्हिडिओत एक सरळ साधा विषय जो आहे तो असे पत्रकार कसे बोलतात त्या माध्यमातून त्यांनी तो विषय मांडला आणि विषय होता रस्त्यांवरील खड्ड्यांचा. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असणारच, पण ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी आपण पुन्हा दाखवू. आणि या व्हिडिओमुळे तरुणांनी आता कशी एक क्रांती आणायला सुरुवात केलेली आहे, कसे आमदारांचे डोळे हे असे व्हिडिओ केल्यामुळे, विद्यार्थी व्हिडिओ केल्यामुळे कसे आमदारांचे आणि सरकारचे डोळे उघडत आहेत हे देखील आपण जाणून घेऊ. आणि याचे इम्पॅक्ट हे एकूण कसे होऊ शकतायत, कसे होत आहेत आणि या इम्पॅक्टला नेमकं आपण पुढच्या काळामध्ये कसं पाहिलं पाहिजे आणि हा कुणाचा इम्पॅक्ट आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण तो व्हिडिओ पाहूया जो त्या विद्यार्थिनींनी केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी तो विषय कसा मांडलेला आहे हे आपण पाहूया. आपण आज आलेलो आहोत कोंदिवडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल. तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. तर आजची न्यूज इथे संपते. रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार. धन्यवाद. आता हा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला, मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि याला प्रशासनाची दखल घ्यावी लागली. जे आमदार आहेत या क्षेत्राचे ते रस्त्याकडे ढुंकूनही बघत नव्हते. त्या आमदारांनी मग तातडीने धाव घेतली. आमदार महेंद्र थोरवे जे शिंदे सेनेचे नेते आहेत त्यांनी रस्त्यावरती खडी आणि मुरुम टाकून तो थोडाफार रस्ता जो आहे तो ठीक केला आणि पावसाळ्यानंतर या रस्त्याला पक्का बनवू असं ते म्हणाले. ग्रामीण रस्त्यांकडे कोण पाहत नाही, शहरी भागाकडे फोकस असतं असं देखील जेव्हा विद्यार्थ्यांचं एक मुलाखत जी आहे ती वेगवेगळ्या माध्यमांनी घेतली तेव्हा त्यांनी म्हटलं की शहरांकडे सगळा फोकस असतो, आमच्या गावांकडे ग्रामीण रस्त्याकडे कोणीच पाहत नाही. आणि हे जे रिपोर्टर नेहा घारे आहेत जे सांगवी गावाचे आहेत, त्याशिवाय ज्योत्स्ना मुकणे आहेत जे मूळ गावाचे आहेत आणि कॅमेरामॅन ज्यांनी हा कॅमेरा हँडल केला त्या मानसी पवार आहेत, थानपे गावाचे आहेत. या मुलींनी लोकनेत्यांना जाग आणलेली आहे. स्थानिक लोकनेत्यांची झोप उडाली आहे या व्हिडिओमुळे, अशी त्यांनी ही कामगिरी केलेली आहे. कौतुक करण्यासारखा आहे. साधा विषय होता तो कशा प्रकारे मांडला आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते समोर आणलं. आता ही फक्त एका व्हिडिओची गोष्ट आहे, म्हणजे आता जो पाहिला तो फक्त एक व्हिडिओ होता आणि आता असेच व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यांनी सरकारला एक जागा करण्याची मोहीम जी आहे ती राबवायला सुरुवात केलेली आहे. असाच दुसरा व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ देखील आता व्हायरल होतोय. त्याच्यामध्ये काही नाही, फक्त हातामध्ये एक बॉटल घेतलेली आहे आणि त्र्यंबकेश्वर मधला हा शाळकरी मुलांचा व्हिडिओ आहे जो त्यांनी बनवलेला आहे. तो व्हिडिओ देखील आपण पाहूया. माझं नाव आदित्य गोरे. दिदीराचा म्हणून काहीतरी व्हायचं. माझं नाव स्मिता शीत. आमचं गाव पेगलवाडी आहे. छोटस गाव आहे आमचं. खड्ड्यात रस्त्यात खड्डा. बघा आमच्या गावात किती खड्डे झाले. इकडं कोणी लक्ष पण देत नाही. काय नाही, इकडं थोडं लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला शाळेत जायला त्रास होतो. कपडे सारे माखून जातात चिखलाने. आमची हीच इच्छा आहे की आमचे रस्ते थोडं चांगलं व्हायला पाहिजे, सगळं चांगलं व्हायला पाहिजे. तर विद्यार्थी अगदी युनिक प्रकारे हे सगळे असे व्हिडिओ करतायत आणि या क्षेत्राचे देखील आमदार आहेत जे त्र्यंबकेश्वरचे आहेत, हिरामन खोसकर, जे NCPचे आमदार आहेत आणि आता त्यांना देखील जाग येईल का, ते देखील काही या रस्त्यासाठी करणार का हे पाहण्यासारखं असणार आहे. आता विद्यार्थी या ज्या मोहिमा राबवत आहेत मग त्यांना हे सगळं करण्याची वेळ येते. म्हणजे ज्या शाळकरी विद्यार्थी आहे, शाळेत जायचं आहे, त्यांचा गणवेश खराब होतो, त्यांना रस्त्यावरती धड चालायला रस्ते नाही आहेत. हा मुद्दा जो आहे तो त्यांनी मांडलेला आहे आणि महाराष्ट्रात एकूण रस्त्यांचाच प्रश्न किती गंभीर बनलेला आहे हे आपण नाशिक प्रकरणावरून, सध्या जे गाजतंय रस्त्यांचं खड्ड्यांचं प्रकरण जे गाजतंय त्यावरून आपल्याला माहिती आहे. जुलै 2026 पर्यंत तर नाशिकमध्ये, फक्त नाशिकमध्ये 4 बळी जे आहेत ते या रस्त्याने घेतलेले आहेत. आता यामध्ये आरोप काय होतो तर कॉन्ट्रॅक्टर जे हा रस्ता बनवायला घेतात ते
एक मुरुम वापरण्याऐवजी माती वापरतात आणि जी माती आहे ती पावसामध्ये वाहून जाते आणि ही परिस्थिती जी आहे ती जैसे ते होते. म्हणजे याचे जे पैसे मिळतात ती गोष्ट तर वेगळीच. सरकारला एकूण काय फक्त कुंभमेळ्याची पडले का असा देखील प्रश्न उपस्थित राहतो. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे जेव्हा नाशिकच्या खड्ड्यांचा विषय आला होता तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली होती ती मी तुम्हाला सांगतो. खड्डे बुजवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना दंड लावा, त्यांचे पुढचे काम जे आहे ते थांबवा, लोकांना कारणे सांगू नका, त्यांना समाधान काढून द्या. असे रिलॅक्स राहून चालणार नाहीये. सर्व विभागांनी आपली जबाबदारी ओळखा. अधिकाऱ्यांनी सुद्धा चेंबरमध्ये बसून न राहता अधिक संवाद साधावा. महाकुंभ जे आहे ते तोंडावर आहे, अधिक गांभीर्याने काम करा. इतका खर्च करून मोठी कामे होत असताना रोष येणार असेल तर कुठे चुकतो आहोत याचे आत्मपरीक्षण करा. पुढच्या 1 महिन्यात पुन्हा बैठक घेईन तेव्हा गुणात्मक सुधारणा मला दिसली पाहिजे असे निर्देश जे आहे ते नाशिकच्या रस्त्यांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आता विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे जाग आणलेली आहे मग हा इम्पॅक्ट हा कसला आहे, म्हणजे कॉकरोच जनता पार्टी जेव्हापासून ऍक्टिव्ह झालेली आहे त्यानंतरचा हा कोणता इम्पॅक्ट आहे का, आणि हे व्हिडिओ असे व्हायरल का होत आहेत किंवा विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ का करावे लागत आहेत आणि त्यांच्या व्हिडिओमुळे कसा इम्पॅक्ट पडतोय हे देखील आपण जाणून घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडियाचा इम्पॅक्ट. युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संघटन ताकद काय असते हे दाखवून दिलेले आहे. मग कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन असेल, झारखंड आंदोलन असेल, प्रत्येक चळवळीला सोशल मीडियाने बोलतं केलेलं आहे आणि सरकारला देखील नमवलेलं आहे. आता हाच सोशल मीडिया कसा वापरायचा हे युवकांना चांगलं माहिती आहे. त्यांनी जे म्हणजे जेव्हा CJPचं आंदोलन झालेलं होतं तेव्हा कशा पद्धतीने बॅनर आणले समोर किंवा कशी ही संघटन निर्माण होते हे सगळं दाखवून दिलेलं आहे. आणि हाच सोशल मीडियाचा वापर ही जी आता जेनझी पिढी आहे, जी युवक पिढी आहे, जी शाळेतले विद्यार्थी आहेत ते यातूनच शिकत असतात. मोबाईल कसा वापरायचा, कसं मोबाईलमध्ये व्हिडिओ करता येतं, कसं बोलता येतं हे सगळं त्यांना माहिती आहे. मोबाईलचा पासवर्ड हा लहान मुलं देखील ओपन करत असतात, म्हणजे त्यांना ते टेक्नोसावी एवढे जे आहे ते झालेले आहेत. त्यामुळे त्यातील सोशल मीडियाचा कसा वापर करायचा, त्याचा कसा इम्पॅक्ट होऊ शकतो हे विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. नक्कीच आता हे शाळकरी विद्यार्थी आहेत, त्यांचा व्हिडिओ जो आहे तो एका छोट्याच मुलीने म्हणजे तो काढलेला होता. पण असे व्हिडिओ जे आहेत ते मुलांना तसे व्हिडिओ करण्यासाठी देखील काही युवक मंडळी देखील सांगतात. आता हे त्यांना सांगायची का गरज पडते, कारण की लहान मुलं जेव्हा बोलतात तेव्हा ती संवेदना जी आहे ती सरकारची जागी झाली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश असतो. आता मध्ये गुहागरमध्ये देखील बस जी आहे ती थांबत नव्हती, असं काहीतरी प्रकरण समोर आलं होतं. तेव्हा जेव्हा हा व्हिडिओ केला, परिवहन मंत्र्यांना जेव्हा आवाहन करण्यात आलं त्यानंतर तिकडे बस थांबा जो आहे तो निर्माण झाला. म्हणजे जेव्हा शाळकरी विद्यार्थी या सगळ्यावरती बोलतं होत आहेत तेव्हा खरंच इम्पॅक्ट आहे तो पडतोय. आता तो इम्पॅक्ट का पडतोय तर विद्यार्थ्यांचा हा यूथचा इम्पॅक्ट आहे तो आपल्याला मानावा लागेल की विद्यार्थी वर्गाची ताकद. आणि आज हा यूथ जो आहे तो वेगळे कोणते असे मुद्दे जे आहेत किंवा जे काय म्हणता येईल जास्त अग्रेसिव्ह आहेत किंवा अग्रेसिव्ह म्हणण्यापेक्षा या एका मुद्द्यामुळे याचा इम्पॅक्ट जो आहे तो धर्मावरती होऊ शकतो किंवा त्याच्यावरती भाष्य करण्यापेक्षा हे मूलभूत हक्क त्याच्यावरती बोलतायत, मूलभूत हक्कांसाठी बोलतात, ती त्यांना हवे आणि त्याच्यात जागरूकता यावी. आमचे जे हक्क आहेत ते आम्हाला मिळायला पाहिजे. मग शिक्षणाचं असेल, मग आमच्या पुढच्या करिअरचा इश्यू असेल किंवा जे काही असेल त्यावरती ते हक्क मागतात. आम्हाला चालायला रस्ते पाहिजेत, आम्हाला फुटपाथ पाहिजे, हे हक्क जे आम्हाला आमची सेवा पाहिजे, बस सेवा पाहिजे, हे हक्क जेव्हा ते मांडतात तेव्हा त्यामध्ये एक निरागस मूलभूत हक्काची एक मागणी असते. तर यूथला हे सगळं माहिती आहे की काय मागणी केली पाहिजे आणि त्यातून आताचा यूथ जो आहे तो जागरूक होत चाललेला आहे. आता याच्यामध्ये CJP इम्पॅक्ट पण आपण म्हणायला पाहिजे का, कारण की आतापर्यंत यूथचं असं कोणतंच आंदोलन आपण पाहिलं नव्हतं ज्याच्यामुळे एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. म्हणजे प्रशासन हे कसं जागा होऊ शकतो याचा एक उदाहरण आहे, ते कॉकरोच जनता पार्टीने दिलेलं आहे. आता विद्यार्थ्यांना हा CJP नावाचा एक प्लॅटफॉर्म देखील मिळालेला आहे. आता विद्यार्थ्यांचे मुद्दे हे CJPच्या पेजवरती देखील जातात. मग स्वतः आता तो व्हिडिओ जो आहे विद्यार्थ्यांचा हे कॉकरोच जनता पार्टीच्या पेजवरती अपलोड होतात. आता त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे कितीतरी मिलियन्समध्ये त्याला व्ह्यूज जातात, त्याले तसे सबस्क्रायबर देखील आहेत आणि त्याचा फायदा जो आहे तो सरकारपर्यंत मुद्दे पोहोचवण्यासाठी होतोय, हे आपल्याला म्हणायला तरी हरकत नाही आहे. आता असं देखील म्हणू शकत नाही जेव्हा हे विद्यार्थी बोलतात की त्यांनी रस्त्याचा मुद्दा मांडला, खड्ड्यांचा मुद्दा मांडला, तर असं बोलू नाही शकत आता त्यांना की हा महाराष्ट्राचा अपमान होतोय म्हणून.
तर अशा पद्धतीने विद्यार्थी जे आहेत त्यांच्या माध्यमातून हा जेव्हा संवाद येतोय तेव्हा त्यांना आपण एक बळ दिलं पाहिजे किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांनी हे मुद्दे मांडले पाहिजेत आणि अशाच पद्धतीने त्यांनी जागरूक राहिलं पाहिजे. हीच आता एकूण सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मागणी दिसते. अनेक प्रश्न जे आहेत ते पुढच्या काळामध्ये उपस्थित होतील. म्हणजे सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या दिल्या जातात. तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की विद्यार्थ्यांची ही चळवळ जी आहे ज्या पद्धतीने उभे राहतात म्हणजे हातामध्ये काही नाही फक्त एक छत्री घेतात कधीतरी बॉटल घेतात आणि ते हे विषय जे आहेत ते मांडतायत आणि त्यामुळे आमदारांना जागं व्हावं लागतंय, प्रशासनाला जागं व्हावं लागतंय. हा महत्त्वाचा यामध्ये मुद्दा आहे. त्यामुळे या सर्व बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.